काही बोलावं लागेल असं कधी स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं. आशा नेहमी म्हणायची मला, कमल आपण कुठल्या परिस्थितीत जन्माला आलो ना, ती परिस्थिती त्याला दोष नाही देत बसायचं, पण आपण जेव्हा मरू ना तेव्हा सगळ्या जगाला, या निसर्गाला, या दुनियेला वाटलं पाहिजे किती छान जगणारी एक व्यक्ती अंतर्धान पावली. मागचा महापूर जेव्हा आला तेव्हा आंबेवाडीला होती ती. एका भयानक अशा परिस्थितीतून ते सगळं कुटुंब जगलं, त्यातून बाहेर आलं. त्या काळात विद्यार्थ्यांनी आम्ही फार प्रमाणामध्ये तिचं अगदी जवळून झगडणं बघितलेलं होतं आणि तिनं तात्काळ निर्णय घेतला की आपण कोल्हापूरला काय स्थलांतरित व्हायचं. झट 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 निर्णय घेत जाणं, धबधब्यासारखं काम करणं, झंझावातासारखं सगळ्या संघर्षाच्या छाताडावर पाय देऊन उभं राहणं, अशी ती एक रणरागिणी होती असं मला वाटतं. 30 वर्ष आम्ही एकत्र मैत्रिणी म्हणून होतो. KMC कॉलेजमध्ये 84ला आम्ही दोघी एकत्र आलो. तिला 4 मुली, मला 2 मुली. दोघींच्याही सगळ्या कलात्मक आवडीनिवडी एकसारख्या, म्हणजे कविता करणं, नाटकात कामं करणं, जुनी गाणी ऐकणं, रेडिओवर प्रेम करणं, भराभर रेसिपी करणं, आणि काही जरी मिळालं तरी ते लगेच टिपकांसारखं चांगलं चांगलं टिपून घेणं. जे जे उन्नत उदाहत ते महन मंगल, सगळ्याचा तिला असा सारखा ध्यास असायचा आणि ती त्याच्यावरती अशा आवेगानं तुटून पडल्यासारखी असायची. तिचं जगणं लोक विलक्षण अशा स्वरूपाचं होतं. तिची 2 महत्वाचे असे माझ्या जीवनामधलं स्थान म्हणजे तिच्या आणि माझ्या मुली एकमेकींच्या सहवासामध्येच मोठ्या झाल्या. आम्ही एकमेकींना आपापलं आयुष्य शेअर करत होतो आणि त्या विभागणीमधून, त्या एकमेकींच्या आदान प्रदानातून जगण्याची ऊर्जा दोघी एकमेकींच्या सहाय्यानं मिळवत होतो. जे काही चांगलं लिहू, चांगलं बघू, चांगलं ऐकू, चांगलं वाचू, चांगलं पाहू, ते एकमेकीला कधी एकदा सांगतो, अशी आमच्यामध्ये एक उत्कट अशी सहवासाची ऊर्जा होती. तिच्या सगळ्या कौटुंबिक संदर्भांना साक्षी होण्याचं अतिशय स्नेहस्वरूप असं भाग्य मला लाभलं. आणि तिचं जे आत्मचरित्र, आता सगळ्यांनीच त्याच्याविषयी खूप भरभरून बोललेलं आहे, तर मी त्यावेळेला तिला म्हटलं की तुला आशा भोसले फार आवडतात ना गं, त्यामुळं आशा भोसलेंच्या गझलमधला चरण घेऊन तू तुझ्या आत्मचरित्राला नाव दिलंस, अगदी आशाने नाव सार्थक केलंस बरं का. ते खरंच तिच्या आयुष्यामध्ये निराशाजनक असे प्रसंग नियतीनं खूप आणले, पण तिनं नियतीला कंबर कसून सांगितलं होतं की तू कितीही निराशाजनक प्रसंग माझ्या समोर पाठव, पण मी त्याच्यावरती मात करून पुन्हा एकदा नवे पंख घेऊन भरारीच घेत राहील. तिला क्षुद्रत्वाचा, सामान्यत्वाचा किंवा एक मरगळलेपणाचा अतिशय तिटकारा होता. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ज्या एका उमेदीनं किंवा एक इच्छाशक्ती घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी जी एक ऊर्जा लागते प्राध्यापकांकडे, ती तिच्याकडे विलक्षण होती. मग ते आम्ही NSSचं काम केलेलं असू दे, स्नेहसंमेलन असू दे, शिबिरं असू देत, किंवा विद्यार्थ्यांच्यासाठी असलेल्या काव्य वाचन स्पर्धा, नाट्य वाचन स्पर्धा, काय 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 कशाला आम्हाला वेळ काळ भान नव्हतं आमचं. आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या सहवासामध्ये आमच्या मुलीही वाढत होत्या आणि ते सगळं त्या टिपून घेत होत्या. आशा सुगरण फार होती, सुंदर. तिच्या हाताला इतकी विलक्षण चव होती. म्हणजे आमचं परीक्षा कमिटीचं काम आम्ही करत असलो तर सगळे डबे घेऊन जायचो आणि तिथं मग रोज फरमाईश एक एक असायची आणि एकेकीनं एक एक पदार्थ करून आणायचा आणि मग आम्ही छान अंगत पंगत करून दुपारचा एक मधला 20-25 मिनिटाचा वेळ मजेत काढून पुढचं काम करत असतो. मला हे पर्सनल तुम्हाला सांगायचं कारण चळवळीची आशा सगळ्यांनी आतापर्यंत मांडली, पण 30 वर्ष मैत्रीचं चांदणं हे माझ्या पदरामध्ये टाकून गेलेली. आज इथे मेहता साहेबांनी येताना चाफ्याची फुलं आणली, मला फार फार आनंद झाला. त्याचं कारण तिला मोगऱ्याचा गजरा आणि चाफ्याची फुलं या दोन्हीची भयंकर अपूर्वाई होती. तसंच तिचं प्रत्येक गोष्टीत एक नाविन्य असायचं. म्हणजे दर दिवाळीला घरातले पडदे बिडदे सगळं चकचकीत पाहिजे, दर 26 जानेवारीला
ती पांढरी साडी आणि त्यातल्या त्यात लेटेस्ट असलेली ती घेणारच, आणि ते तिला इतकं शोभून दिसायचं। याचं कारण त्या बरोबरीनं तिचं वावरण सुद्धा अतिशय संवेदनशील, केवळ बाह्य सौंदर्यावर बोलणारी ती नव्हती, आंतरिक असे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा तिनं इतकं काम केलं। मग तो आमचा ओळ नावाचा अंध विद्यार्थी होता, त्याच्यासाठी कॅसेट्स, त्याला मुंबईला जाण्या येण्यासाठी काही लागणाऱ्या गोष्टी खूप काम करायचे। बहुजन समाजाचं आमचं KMC कॉलेज, त्यातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आम्ही खूप उपक्रम राबवत होतो। कधी प्रसिद्धी मिळायची, कधी प्रसिद्धीची अपेक्षा पण नसायची, पण ती मुलं उभारताना बघणं, कर्तृत्ववान होताना बघणं, आपल्यामधून सर्जनशीलतेनं निर्माण केलेली विद्यार्थ्यांची प्रतिकृती समाजाला इतकं सुंदर सुंदर देणं देती आहे, याचं एक उत्कट असं कर्तव्यपूर्तीचं समाधानही आमच्यामध्ये असायचं, आणि ते आम्ही एकमेकींना वाटत होतो। वक्तृत्व, काव्यलेखन, साहित्यलेखन, प्रवासाची आवड, छान सांस्कृतिक, म्हणजे दर सणवार आला की त्याच्याप्रमाणे तिचं सगळं म्हणजे आविर्भाव असायचे। आम्ही हादग्यापासनं सगळे सण कॉलेजमध्ये मुलींसाठी साजरे करत होतो। एक आमची स्वतःची खूप आवड होती की मुलांना केवळ पुस्तकी विद्या न देता जीवन विद्या द्यावी, अशी माझी ही अतिशय हरहुन्नरी, बहुगुणी, बहुपेडी व्यक्तिमत्व असलेली मैत्रीण। आणि मैत्रीण जेव्हा अशी आवडीत जाते ना, तेव्हा मला तरी असं वाटलं की माझ्या आयुष्याचा एक जिवंत लचका कोणीतरी तोडून नेला आणि ती जखम कधीच भरून येणार नाही। अशा अनेक दुःख प्रसंगी माझ्याशी संवेदनशीलतेने एकरूप असायची, न सांगताही आम्हाला एकमेकींचे मनातले भाव कळायचे, आणि ते अखेरपर्यंतही झालं। शुक्रवारी मला वाटतं तिचं निधन झालं, आणि गुरुवारी सकाळ उठल्यापासून मी तिचा नंबरचा शोध घेत होते। काही कौटुंबिक व्यग्रतेमुळं योग्य पद्धतीनं ते झालं नाही, पण 6 महिन्यापूर्वी जेव्हा तिच्या मधल्या आजारपणानंतरचा जो जवळजवळ पुनर्जन्मच म्हणायचा, तर त्यावेळेला तिनं मला फोन केला होता आणि म्हणाली होती कमल एकदा घरी ये ग, आणि मला पोटभर गप्पा मारायच्या, तर खूप खूप तुला सांगायचे। माझ्याकडून मात्र माझ्या कौटुंबिक अडचणींमुळं तसं जाता नाही आलं, आणि तिच्याशी ज्या भरभरून गप्पा मारायच्या होत्या त्या 6 महिन्यापूर्वीच्या 10 मिनिटाच्या फोनवरतीच थांबून गेल्या। ही मात्र असलेली मैत्रीची आस मी नाही पुरी करू शकले याची मला खंत आहे, पण अशा तू जिथं असशील ना तिथं तशीच हसतमुख मस्त, आने से इसके आती बहार, जाने से इसके गई बहार, अशी आम्हा सगळ्या मैत्रिणींची आज या ठिकाणी अवस्था झालेली आहे। तिनं तिच्या 4ही मुलींना कर्तृत्ववान बनवलं, नातवंडांचं सुंदर छान उमलणं तिनं पाहिलं, सगळ्यांच्या भराऱ्या बघितल्या। तिच्या एका नातीनं राष्ट्रीय सेवा योजनेमधनं केवढं तरी मोठं राष्ट्र स्तरावर काम केलं, आणि त्यावेळेला मी तिला म्हटलं आशा तू किती ग भाग्यवान, तू कितीही म्हण माझं लवकर लग्न झालं दुर्दैव झालं, पण मग तुला पुढच्या 2 पिढ्यांचं किती सुंदर उमलणं लवकर पाहायला मिळालं। त्यावेळेला ती म्हणाली की कमल तुम्ही कॉलेज लाईफ मध्ये एकत्र राहून जे जे काही अनुभव घेतले असतील त्याला मी पारखी झाले, म्हणूनच परमेश्वरानं मला ती त्याची भरपाई इकडं केली असेल। अशा तू गेलीस आणि मात्र कधीही भरपाई न होणारी अशी एक आमच्यामधली दुःखद भावना आहे। मी तिचा पुनर्जन्मावर विश्वास होता नक्कीच, त्यामुळे ती मला नेहमी म्हणायची की पुढच्या जन्मी ना मला तंबोरा घेऊन गात बसायचंय ग, मला मोठी गायिका व्हायची क्लासिकलची। आणि मी तिला म्हणायची अगं तू बोलायला लागलीस ना की ते पण एक मैफलीतलं गाणंच असतं, तू बोलत राहा आणि आमचे काम तुझ्या त्या गायकीनं तृप्त होत। तिच्या 4ही मुलींना, जावयांना आणि कुटुंबियांना, आणि विशेषतः मिस्टर अपराध यांना जी काही एक पोकळी निर्माण झाली आहे ती भरून येणारी नाही, पण त्याला त्यांचं व्यक्तिगत दुःख सहन करण्याचं बळ ईश्वरानं द्यावं अशी मी मनापासून परमेश्वराजवळ प्रार्थना करते। आशा तुझ्यासारखी दुसरी आशा मिळणं शक्य नाही।